तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये। तर तुमचं सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आपण चालू करूया आजच्या दिवसाची सुरुवात। तर आजचा मेनू असा असणार आहे आणि आजचं रूटीन असं असणार आहे की फ्लिपकार्टवरनं काही ऑर्डर सुद्धा आपण ऑर्डर केले होते, म्हणजे कुर्ता ऑर्डर केले होते, ते येणार आहेत। त्याची अनबॉक्सिंग सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की आज थोडंसं ब्लाउज जे म्हणजे आता बहिणीचं लग्न जवळ आलेलं आहे, तर त्याचप्रमाणे मी हे ब्लाउज वगैरे शिवायला दिले होते, तर त्याचं पण थोडंसं काम आहे मला। तर आता मी करते आहे नाश्त्यामध्ये आहे चहा आणि डोसा, इथे बघू शकता तुम्ही। आणि लंचची पण मोस्ट ऑफ तयारी केलेली आहे। लंचमध्ये आज मी चिकन बनवलं आहे आणि आता फक्त आपल्याला एक भाकरी बनवायची आहे माझ्यासाठी आणि विपुलसाठी थोडासा राईस बनवणार आहे मी। आणि थोडंसं रूम वगैरे क्लीन करायचं आहे, झाडू वगैरे मारायचं आहे, कपडे फोल्ड करून ठेवायचे आहेत। आज आपले दोन्ही वॉर्डरोबचे काही कपडे इस्त्रीला द्यायचे आहेत आणि काही फोल्ड करून ठेवायचे आहेत, सॉर्टिंग सुद्धा करायचं आहे। आणि होप तुमचा दिवस आजचा पण चांगला जाओ। आणि चला सुरुवात करूया आजचा दिवस। तर स्टे ट्यून आणि कंटिन्यू। तर इथे तुम्ही बघू शकता की मी पूजा करत होते। सकाळी आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी मी पूजा करून घेतली। तर व्यवस्थित अशी स्वामी समर्थांची आपली पूजा झालेली होती। त्याच्यानंतर मी अगरबत्ती लावल्यानंतर खूप जास्त प्रसन्न वाटतं आपल्याला। आणि पूजा कंप्लीट झाल्यानंतर आता मला लंचची तयारी करायची होती। नाश्त्यामध्ये आज बेत होता की बनवला होता डोसा, रेडीमेड पीठ आणलं होतं, त्याने ब्रेकफास्ट बनवला होता आजचा। त्याच्यानंतर मग मी किचनमध्ये गेली। त्याच्यानंतर मी चिकन म्हणजे एका बाउलमध्ये काढून घेतलं, तर तुम्ही बघालच ब्लॉगमध्ये काय होते ते। पूजा झाल्यानंतर सगळ्यात आधी मी गेले किचनमध्ये गेल्यानंतर हा तुम्ही बघू शकता, मी किचनला खाली गेले त्यानंतर हा क्यूटी पाय एवढी क्यूट दिसत होता, त्याला एवढी प्रचंड भूक लागली होती। तर त्याला सगळ्यात आधी मी ब्रेकफास्ट नाही म्हणता येणार, त्याला बिस्किट दिलं मी खाण्यासाठी। तर तो बिस्किट खायच्या एवढ्या मूडमध्ये होता आणि एवढा एक्सायटेड होता, बघा किती तो म्हणजे बोलतात ना, त्याला हेच नव्हतं, बोलतात ना पेशन्सच नव्हते त्याच्यामध्ये, तर त्याला हवंच होतं ते। आणि गाईज एवढा क्यूट आहे। तर मला तुम्हाला सगळ्यांना एकच म्हणायचं आहे, जेवढे काही आपले स्ट्रीट डॉग असतात तर तुमच्या घराच्या शेजारी असतील तर तुम्ही थोडंफार त्यांना जेवायला देऊच शकता, किंवा काहीही तुमच्याने पॉसिबल असेल तर तुम्ही प्लीज नक्की त्यांना द्या। आणि पाणीसुद्धा तुमचं बैठं घर असेल किंवा काय तर साईडला पाणीसुद्धा ऑर्गनाईज करून ठेवा, जेणेकरून त्यांना पियायलासुद्धा भेटेल पाणी। तर त्याच्यानंतर मी गेली किचनमध्ये, एकीकडे केली स्वयंपाकाची तयारी। तर मी एकीकडे भात ठेवला, त्याच्यानंतर सकाळच्या नाश्त्याची भांडी बाकी होती। त्याच्यानंतर दुपारी जेव्हा आपण लंच बनवतो त्याचीसुद्धा भांडी धुवायची होती मला। आणि थोडीफार माझी देवाची भांडी धुवायची होती, जी म्हणजे तेलच्या देवाच्या भांड्यात आपण म्हणजे देवाचं जे भांडं मी वेगळंच ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये जे तेल ठेवतो ती पण बॉटल जरा चिकट झाली होती। आणि थोडंसं लुकसुद्धा तुमच्यासमोर दिला मी स्माइली। तर मला असं एकच वाटतं की आपण म्हणजे बायकांचं कसं म्हणजे आमचं रूटीन मेन म्हणजे असं असतं की आम्ही सगळं ऑर्गनाईज करतो आणि म्हणजे स्वतःसाठी पण वेळ काढावा, म्हणून मी फटाफट सगळी कामं सुरू केली। आणि एकीकडे मी सगळी भांडी धुवून घेतली। त्याच्यानंतर मनात आलं, अरे बरेच दिवस झाले आपण बाथरूमची डीप क्लिनिंग तर केलीच नाही आहे। तर त्या दिवशी आम्ही गेलो होतो डीमार्टला, तर तेव्हा मी घेऊन आली होती हार्पिक घेऊन आली होती। तर सगळ्यात आधी मी काय केलं, जे रेड कलरचं हार्पिक आहे ते व्यवस्थित 10 मिनटं पसरून ठेवलं होतं बाथरूममध्ये। त्याच्यानंतर मी तिथे ॲड केली रिन पावडर, म्हणजे 1 चमचा रिन पावडर घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा की स्वतःला सांभाळून हे काम करायचं आहे। तर मी हे जे बघू शकता, जे ब्रश मी तुम्हाला दाखवला आता, तो मी मेशोमधनं ऑर्डर केला होता। ज्यांना कमरेचा त्रास किंवा पायाचा त्रास असेल तर उभ्यासुद्धा आपण आपल्या बाथरूम साफ करू शकतो, जेणेकरून आपल्याला म्हणजे घाणसुद्धा वाटत नाही। आणि मी व्यवस्थित असं ब्रशचा गाईस खूप जास्त बेनिफिट झाला आहे, मला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मी, तर तुम्ही सुद्धा हा ब्रश ऑर्डर करू शकता। आणि खूप युजफुल आहे आपल्याला हा ब्रश, मला तर हा प्रोडक्ट खूप जास्तच आवडला। त्याच्यामुळे माझी बरीचशी कामं सोपी झाली, जसं टॉयलेट बाथरूम धुणं म्हणावं किंवा आपल्या वाड्याचा जो फ्लोअर आहे तो धुणं म्हणावं, खूप छान। आणि बेसिकली ह्याला 2 साईड्स आहेत, एक साईडने आपण ब्रश करू शकतो आणि दुसरी जी साईड आहे त्याची ज्याने आपण स्वीप करू शकतो, पाणी काढू शकतो। तर इथे व्यवस्थित असं माझं बाथरूम क्लिनिंग सुरू होतं। तर मला एकच म्हणायचं आहे की आपण रिन पावडर टाकतो तर
म्हणजे जे वयस्कर असतील किंवा कोण प्रेग्नंट असेल तर प्लीज स्वतःच्या जीवाला सांभाळून ही कामं करा, कारण आपण जर फिट असेल तरच सगळ्या गोष्टी पॉसिबल असतात आपल्या घरामध्ये. कारण वी आर द मोस्ट पार्ट ऑफ अवर फॅमिली, कारण आपल्याला आपल्या सगळ्या फॅमिली मेंबरची केअर घ्यायची असते. सो आपण फिट राहणं हे अत्यंत गरजेचं असतं. तर मी व्यवस्थित असं क्लिनिंग करून झालं. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की बकेटमध्ये मी कपडेसुद्धा भिजवून ठेवले होते. आता कपडे तुम्ही म्हणाल सकाळी मशीन लावली होती, हो मी मशीनमध्येच कपडे धुते, पण काही अशा गोष्टी असतात जीन्स वगैरे ते ज्याने थोडंफार आपल्याला हाताने घासावंच लागतं. त्याच्यानंतर इथे हे जे आहे हे ते आम्ही सगळं आमचं टूथपेस्ट शॅम्पू हे सगळं ऑर्गनाईज करून ठेवतो. तर ते पण स्टँड, हे जे स्टँड आहे ते माझ्या सासऱ्यांनी बनवलेलं होतं, हो हँडमेड आहे ते. तर त्याचप्रमाणे मी सगळं व्यवस्थित असं घासून वगैरे घेतलं आणि गाईज एवढं छान वाटत होतं मला. आणि माझी एक हॅबिट आहे, मी कायम तुमच्यासोबत सांगतच असते की मला माझं घर आहे किंवा आपण लग्न होऊन आल्यानंतर सासरी आपलं हे इकडचं घर कधी आपलंसं होऊन जातं. आपल्या प्रत्येक मुलीला हे कळतसुद्धा नाही. आपल्याला माहेरपेक्षा जास्त सासरची ओढ लागून जाते आणि त्याच घराला आपण आपलं घर मानून आयुष्याची सुरुवात करतो. आणि इकडे बघू शकता की व्यवस्थित सगळं ऑर्गनाईज झालं. तुमच्याशी गप्पा मारता मारता बाकीची सगळी कामं माझी झालेली होती. तर इथे मी सगळं व्यवस्थित मग मी धुवून घेतलं. तर व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि त्याच्यानंतर विपुलमध्ये फोनसुद्धा आला होता, त्याचा मीच केला होता त्याला. म्हटलं जेवायला या, तर तो बोलला हां मी 1-2 तासामध्ये येईनच. तर तोपर्यंत माझी इकडचीसुद्धा कामं उरकून झाली होती. त्याच्यानंतर मी व्यवस्थित माझे जे कपडे होते ते धुवून घेतले. आणि गाईज या ब्रशचं काय बोलू तुम्हाला, मला खूप जास्तच फायदा झाला या ब्रशचा ऑर्डर करून, की मला उभ्या उभ्याने माझी बरीचशी कामं म्हणजे क्लिनिंगची जी होऊन जातात. खूप बेनिफिट आहे या ब्रशचा. तर ऑर्डर नक्की करा तुम्ही. आणि मेन म्हणजे मेशोचं तर काय बोलायला, कधी कधी ऑफर्स एवढे छान असतात, म्हणजे कायम ऑफर्स असतात. पण कधी कधी आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते मला जर पटल्या तर मी नक्कीच ऑर्डर करते. नाही तर तुम्ही बोलाल किती पैसे हे लोक म्हणजे स्पेंड करतात, तर असं काही नाही आहे. आम्हाला लागणाऱ्याच गोष्टी आम्ही कायम ऑर्डर करत असतो, असं आलतू फालतू काहीही ऑर्डर करत नाही मी. तर इकडे माझं तुम्हाला माहिती असेल मी उभ्याने का कपडे धुते, कारण मला बॅकचा इश्यू आहे सर्वायकलचा, त्याच्यामुळे शक्य नाही मला. तर त्याचप्रमाणे माझं सगळं काम झालं होतं. मोरीसुद्धा क्लीन करून झाली होती. आता फायनल लुक मी तुम्हाला माझ्या वॉशरूमचा देणार आहे, म्हणजे बाथरूमचा. तर एवढं भारी वाटत होतं मला क्लिनिंग झाल्यानंतर. इथे बघू शकता थोडेसे कपडे माझे ओले झाले, काही हरकत नाही, आपण बदलून घेऊया. पण आपलं वॉशरूम क्लीन झालं हे मस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तर इकडे बघा व्यवस्थित झालेलं आहे, क्लीन झालेले आहे, कपडेसुद्धा क्लीन झाले आहेत. तर चला आपण किचनमध्ये हा आहे तर फायनली आपलं बाथरूम क्लीन झालं होतं. त्याच्यानंतर माझी जी काही उरली कामं होती किचनमधली, एकीकडे भात होत होता, चिकन रेडी होतं. तर त्याचप्रमाणे मी सगळं व्यवस्थित म्हणजे भांडी वगैरे घासायची सुरुवात केली. त्याच्यानंतर एकच डोक्यात लक्षात आलं, अरे बराच टाईम झालं की मी स्वतः पाणीसुद्धा पिलेली नाही आहे किंवा मी स्वतःचं रेस्टसुद्धा केलेलं नाही आहे. तर मी 5 मिनटं अशी बसली. तर मला सगळ्या बायकांना एकच म्हणायचं आहे की आपण काम करताना स्वतःचंसुद्धा लक्ष ठेवा, की ॲटलिस्ट 5 मिनटं आपण रिलॅक्स करून थोडंसं पाणी पिऊन आपण पुन्हा एकदा कामाची सुरुवात करू शकतो. आणि सगळ्यात मोस्ट आहे, जर आपण फिट असेल तर सगळं काही पॉसिबल आहे. तर स्वतःसाठी 2 मिनटं काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. सो होप तुम्हीसुद्धा या गोष्टी फॉलो करा. आणि बघा आता बाकीची कामं मी कशी फटाफट करते. आणि व्यवस्थित असं क्लीन करून आज दुपारी मला माझा वॉर्डरोबसुद्धा क्लीन करायचा होता. वॉर्डरोबचा क्लिनिंगचा ब्लॉग नाही म्हणजे अपलोड मी नाही करणार होती, बट आता डेली रूटीन म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी तर दाखवतोच आपण त्याच्यामध्ये. तर मी भांडी धुवून घेतली. भांडी सकाळ म्हणजेच नाश्त्यापासूनची होती, त्याच्यामुळे जास्त भांडी होती. त्याच्यानंतर माझं विपुल आला. मग मी विपुल आल्यानंतर आम्ही दोघांनी लंच करून घेतलं व्यवस्थित. लंच झाल्यानंतर मग मम्मीचा फोनसुद्धा आला होता. आता तुम्हाला माहितीच आहे बहिणीचं लग्न आलं आहे, तर त्याचं सगळं म्हणजे मेहंदीला काही कपडे घालायचे किंवा ह्याला
मेहंदीला, त्याच्यानंतर हळदीला काय काय घालायचं आमचं असं डिस्कशन चालू होतं. तर लंच झाल्यानंतर रूममध्ये आली, पुलकीला त्याच्या कामासाठी त्याला काम होतं त्याच्यामुळे. तर मी माझ्या इकडे बघू शकता व्यवस्थित असं वॉर्डरोब सेट करत होती. तर वॉर्डरोब सेट करता करता तुमच्याशी गप्पासुद्धा होत होत्या. आणि मला असं वाटतं की अरे तुमच्याशी काही लपवायचं आता, कारण तुम्ही माझे यूट्यूब फॅमिली आहात, तर तुमच्यासोबत शेअर करते मी सगळ्या गोष्टी माझ्या. तर वाटलं हे सगळं सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं. तर माझा वेळ मी कसा मॅनेज करते, म्हणजे आता तुम्हाला माहितीच असेल गेले 3 महिने झाले मी घरामध्ये, आय थिंक 4 महिने झाले असतील की मी हाऊसवाईफच आहे. तर हाऊसवाईफ राहून तर ठीक आहे, कंटाळ येतो मला, पण सगळं एडिटिंग वगैरे किंवा बरेच अनेक कामं असतात. लोकांना असं वाटतं की अरे हे घरी बसले तर ह्यांना काही काम नाही, तर असं काहीही नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही कामं असतात. या जगामध्ये कोणीही फ्री नसतं. ती हाऊसवाईफ म्हणा, ती जॉब करणारी बाई म्हणा, किंवा बाई ही अशी आहे की ती ऑफिस असू दे किंवा तिचं घर असू दे किंवा अनेक काही गोष्टी असू दे, ती व्यवस्थित मॅनेज करूनच पुढे जाते. तर मला असंच बोलायचं आहे की जे काय फायनली सगळी कामं ऑलवेज सपोर्टिव्ह वॉटर सुद्धा त्या बायकांना कायम. त्याच्यानंतर मला एक कॉल किंवा मुली आता तुम्ही वडील असाल तर तुमच्या मेशोची ऑर्डर आली, तर मुलीला सुद्धा मेशोच्या ऑर्डरमध्ये मी काय ऑर्डर केली. अशी गोष्ट आहे जी अशी व्यक्ती आहे जी आयुष्यभर स्वतःचा विचार न करता सगळ्यांचा विचार करते. माहेरी असल्यावर आई वडिलांचा सुद्धा विचार करते, लग्न झाल्यावर सासू सासरे किंवा नवरा ह्याचा. तर विपुल गेला होता गणपतीपुळेला, तर त्यांनी माझ्यासाठी छानशी बॅग आणली होती. 1 साइडेड बॅग आहे, एकच कण आहे याच्यामध्ये, आणि नॉर्मली आपण कुठे जातानाही यूज करू शकतो. त्याच्यानंतर फायनली माझं वॉर्डरोब क्लीन झालं होतं. त्याच्यानंतर मला मेशोची ऑर्डर आली होती, तर मी हे परचेस केलं होतं, म्हणजे चहा पावडर आणि साखरेसाठी डब्बा. तर इथे बघा खूप छान असा डब्बा आलेला आहे, खूप आवडला मला. मेन म्हणजे कमी पैशामध्ये खूप चांगलं प्रोडक्ट मिळालं मला. तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. हे मला 163मध्ये मिळालं आहे मेशोवरनं, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्हीसुद्धा परचेस करू शकता. आणि खूप चांगला आहे, एअरटाईट आहे, जेणेकरून आपण जी साखर किंवा चहा पावडर ठेवू ती व्यवस्थित एअरटाईट राहते. तर बघू शकता इथे ह्याचं लुक किती छान वाटतं आहे. तर मी तर खुश आहे या प्रोडक्टने, तुम्हीसुद्धा ऑर्डर करा. त्याच्यानंतर झाली संध्याकाळ, तर थोडीशी कामं होती मला. ॲक्च्युली इथे ब्लाऊजवाल्याकडे सुद्धा जायचं होतं, तर मी आणि विपुल निघालो बाहेर जाण्यासाठी. तर आम्ही बाहेर गेलो, त्याच्यानंतर आमची जी काय बाहेरची कामं होती ती आवरून आम्ही घरी आलो. तर फायनली वेळ आली होती तुम्हाला सगळ्याला बाय म्हणायची. गाईज, तर आता वेळ आलेली आहे आजचा व्लॉग एंड करायची. तर आजचं रुटीन असं होतं की आपण वॉशरूमसुद्धा क्लीन केलं, म्हणजे बाथरूम, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि जे काय डेली रुटीन होतं ते सुद्धा आहे ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so.